हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर माझ्या आणि माझ्या परिवाराकडून रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर रामनवमी असल्यामुळं मग आम्ही सकाळी लवकर उठले आणि छान अशी माझी पूजा सेवा करून घेतली. नंतर मग मी रामाच्या मंदिरात गेले. तिथं आम्ही दर्शन करायला गेलो होतो, पण खूप गर्दा होता त्यामुळे आम्ही काही दर्शन नाही केले. मग आम्ही तिथून बाहेरूनच दर्शन केले. आता बघा आमच्या आहे दोन माझ्या मुली आहेत. एकीचं नाव आहे देविका आणि एकीचं नाव आहे खुशी. तर देवले ते तर काल होती रामनवमी, तर आम्ही गेलो होतो रामाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. पण तिथं खूप गर्दा होता त्यामुळे आम्हाला दर्शन घ्यायला नाही भेटलं. तर मग आम्ही बाहेरूनच दर्शन केलं आणि मग तिथं एक छोटंसं गार्डन होतं आणि गार्डनमध्ये स्वामी विवेकानंद मूर्ती होती. आम्ही तिथं थोडंसं फिरलो आणि छान असं दर्शन केले. बाहेरून दर्शन कसे घेतले ते तुम्हाला मी दाखवते, चला. तर बघा तुम्ही, खूप सारे भक्त आले होते दर्शन घेण्यासाठी, पण खूप गर्दा होता. खूप लोक दर्शनाला लांबून लांबून येत होते आणि मग आम्ही दर्शन घेतले नाही खूप गर्दी असल्यामुळं. तर मग आम्ही तिथून जवळच होतं, मग आम्ही स्वामी विवेकानंदाचं स्टॅच्यू बघण्यासाठी आलो. हॅलो गाईज, आम्ही आलो होतो नाशिकला राम मंदिरात, पण खूप गर्दी असल्यामुळे आम्ही तिथे दर्शन नाही घेऊ शकले. पण आम्ही तो स्टॅच्यू बघण्यासाठी आलो. स्वामी विवेकानंद यांचा स्टॅच्यू आहे, तर बघा तुम्ही, छान असा आहे. तर मग आम्ही तिथं छान फोटो काढले, फोटोशूट छान केला आणि मग तिथं ऋषींची मूर्ती होती. तर बघा माझ्या मुली कसं खेळत आहे त्यांच्यासोबत. नुसतं खूप परेशान करत होते आम्हाला. आणि तिथं खूप सारी अशी जत्रा होती, खूप सारे बलून आणि खेळणी होती. तर मग आम्ही दर्शन घेण्यासाठी चाललो होतो, पण नाही घेतलं. तर बघा तुम्ही, खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूपच गर्दी होती. डायरेक्ट ते गंगेपर्यंतच रांग होती. तर मग त्यामुळं आम्ही काही दर्शन नाही केले. जर आम्ही दर्शन राहिलं थांबलो असतं तर आम्हाला 12च वाजले असते. मग तिथून आम्ही शॉपिंग करायला आले. तर मी अनुराधा कॉस्मेटिकच्या दुकानात आले. तिथं थोडंसं मला मेकअपचं सामान घेतलं आणि मग इथं नंतर माझ्या मोबाईलला माझ्या मोबाईलला कवर आणि ग्लास बसून घेतला. मग येत्या वेळेस माझे मिस्टर बोलले तिथं छान असं पाणीपुरी भेटते. मग आम्ही तिथं पाणीपुरी खायला गेलो. तर जिथं खायची होती तिथं काही नव्हती, संपली होती. मग आम्ही दुसरीकडे गेलो. हॅलो गाईस, आता आम्ही खाल्ली पाणीपुरी. खरंच एकच नंबर पाणीपुरी होती. तर आता घरी जाऊया. तर मी गेले होते, तिथून दर्शन केले आम्ही आणि मग गावात गेलो. तर आम्हाला तिथून खूप जवळ आहे. तर मी तिथून शॉपिंग केली. काय केली ते तुमच्यासोबत शेअर करते. तर मी हे ना साडी कवर घेऊन आले, कारण माझ्या साड्यांना कपाटात खूप साऱ्या, म्हणजे एवढं काही नाही आहे साड्या, पण ते जेवढं चांगलं ठेवलं ना तेवढं लगेच एखादी साडी काढायची असली की ते सगळं खराब, म्हणजे सगळं पडून जातं. त्यामुळे मी हे ना साडी कवर घेऊन आले अशा प्रकारे. आता त्यात मी चांगलं साड्याच्या घड्या घालून सेट करून ठेवून देईल. तर मी ह्या दोन घेऊन आले. तर एकाची प्राइस आहे 125 रुपये. तर मी दोन्ही 250 रुपयात घेऊन आले. आणि अजून काय आणलं, हे आणलं, माझ्या रेग्युलरच्या साड्या सेट करून ठेवलं मी हँडल. आणि माझ्या मुलींसाठी, हे देविकासाठी 2 टॉप आणले, म्हणजे टी शर्ट आणले वापरायला. आणि हा माझ्यासाठी स्कार्फ आणला. माझ्याकडे अगोदरचा होता व्हाईटवाला, माझ्या आईने दिला होता, पण ते व्हाईट असल्यामुळे ना सारखं खराब होत होतं. त्यामुळे मग मी अशा प्रकारे आणला. चॉकलेट कलर आहे, खूप छान आहे आणि फक्त 50 रुपयात आहे, त्यासाठी मी घेऊन आले. आणि हे तर आपण कधी कुठं पण गेलो तर आपण हे लागतो. तर ह्याच्यामध्ये मी 2 चॉक, 1 सेंदूर आणि लिपस्टिक त्यामुळे घेऊन आले. आणि माझ्या मुलींसाठी छोटे छोटे क्लेचर आणले, ते तुम्हाला दाखवते मी. त्याचा तोंडातलं काढणं बाळा, हे पहा, छान असं तिथे मी 2 रबर 2 छान जुट्टू काढत आणि त्यांच्यासाठी छोटे छोटे क्लेचर आणले अशा प्रकारे. जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा. तर कशी वाटली माझी शॉपिंग कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.